आणि वित्त अधिकारी की त्यांनी आयुक्त साहेबांचं वृक्षरोपाची कुंडी देऊन या ठिकाणी मनपूर्वक आणि इतर सर्व मान्यवर उपस्थित आहेत. विभाग प्रमुख सर्व वृत्तपत्र आणि वृत्तचित्र वाहिन्यांचे कॅमेरामन यांचंही विशेष स्वागत. त्याला हायकोर्टाची परमिशन मॅंग्रो कटिंगसाठी लागत होती. आपल्याला वन विभागाची परवानगी त्याला वर्किंग परमिशन लागत होती. याच्यामध्ये वेळ जातो कारण केंद्र सरकारपर्यंत वन विभागाकडे प्रस्ताव जातो. आता ह्या पुन्हा ट्री ऑथॉरिटीची परवानगी लागते. तर ह्या सर्व परवानग्या घेऊन आता ग्राउंडवर काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे त्याच्यामधला जो खर्च आहे त्यामुळे ते आपण म्हणू शकत नाही. जसं मी आता तुर्भे ब्रिजच्या म्हटलं की त्याच्या डिझाईन बदल्याबाबत स्थानिक नागरिकांच्या काही मागण्या होत्या की तिथे जो काही आपण एक छोटासा जाण्यासाठी रस्ता ठेवला तर नागरिक मोठा परिसर जो 250 मीटरचा पॅच आहे तो स्टेशन परिसराचा आणि तिथून नागरिक ये जा करत असतात. तर एकदाच सुविधा होणार आहे तर नागरिकांना त्याची सुविधा गैरसोय होऊ नये तो एक भाग असतो. त्यामुळे ही जी कामं ह्या कारणास्तव डिले झाली. पण आपल्याला दुसऱ्या बाजूने मी सांगेल की जसं आता ऐरोलीचं हे आहे तुम्हाला नाट्यगृह आहे त्याचं काम पूर्णत्वास आलंय. तुमच्या सायन्स सेंटरचं काम पूर्णत्वास आलेलं आहे. आपण इकडे इमारती ज्या आहेत दोन्ही वाशीच्या इमारती ज्या आहेत दोन्ही पूर्ण झाल्या. आपण त्याचं लोकार्पण केलं. त्याच्याबरोबर अनेक रुग्णालयांचे आपण लोकार्पण केले. नेरूळचं वार्ड ऑफिस जे आहे ते सुद्धा आपण लोकार्पण केलं. त्यामुळे कामं पूर्ण होताना त्याच्याकडे संथगती झाली किंवा हे झालं असं त्याच्यामध्ये दिसत नाही. काही कामं जी मोठी कामं आहेत त्याच्यामध्ये खर्च मोठ्या प्रमाणात होता ती झाली नाही. तर त्याला कारण ही थोडी परवानग्या आणि याच्यामुळे उशीर झाला एवढंच आहे. तिथे जो आपण बिकानेरचा एक स्टॉल आहे तो आपण शिफ्टिंग सुरू केलेला आहे आणि एक एंट्री एक्झिट पॉइंटला सुद्धा 2-3 स्टॉल आहे त्यांचे दोन्ही काढून त्याच्यामध्ये ते झाले की आपण त्याचं लोकार्पण होईल. आणि दुसरा जो भाग आहे की ती इमारत आपण जी आहे ती व्यावसायिक इमारत आहे तिचं मी ऑलरेडी माझ्या भाषणात पण सांगितलं की आपण दिवाळीपूर्वीच त्याचे निवडणुकीपूर्वीच त्याच्यावर एक 32 कोटी रुपये आधारभूत किंमत धरून आपण मागितली मागणी केली होती. परंतु त्याला कोणी प्रतिसाद आला नाही. त्याला 2-3 वेळा आपण मुदतवाढ दिली. त्यामुळे आता त्याचा पुन्हा नव्याने अभ्यास करून किंमत जास्त आहे का ती कमी करण्यासाठी करावी लागते का बाजारभावाप्रमाणे किती होतात आणखीन काही त्याच्यात बदल करायचे तर ते करून पुन्हा त्याचे हे होईल म्हणजे तो वापरात पण येईल. नाही टप्प्याटप्प्याने केलं पाहिजे कारण उत्पन्न वाढीसाठी जे आहेत आपल्याला की सध्या आपण 2 डेपो केले त्या डेपोचा आपण चांगला वापर करू शकलो तर मग पुढच्या टप्प्यामध्ये आपण दुसरे करूया. आपलं पहिलं प्रश्नाचं उत्तर देतो. आपण जसं मी 2दा सांगितलं की याची टेंडर प्रक्रिया आपण सुरू केली 32 कोटी आधारभूत किंमत ठेवली आणि ह्याच वर्षी ते बांधकाम पूर्ण झालं. मागच्या 3 वर्षापासून त्याचे कामच सुरू होतं. आपण जर बघितलं असेल तर त्यामुळे त्याच्यामधून उत्पन्न मिळण्याचा काही भाग येत नाही. आज पूर्ण झालेला आहे. पूर्ण झाल्यानंतर त्याची एक आधारभूत किंमत करून आपल्याला देकार मागावे लागतात आणि महानगरपालिका असे काही एक छोटा स्टॉल वाटून त्याच्यामधून काही हे करू शकत नाही कारण एवढी मोठी वास्तू तिचं मेंटेनन्स करायचंय व्यवस्थापन करायचंय त्याच्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा असते त्याच्यावर खर्च आहे. त्यामुळं हे पाहत असताना तो खर्च वजा जाता महानगरपालिकेला त्याच्यातून चांगलं वाजवी उत्पन्न मिळावं याचे प्रयत्न करतात आणि मला खात्री आहे की निश्चितपणे हे नजीकच्या काळामध्ये ती इमारत वापरात येणार आहे. आपण जसं म्हटलं एक मला उत्तर देऊ द्या. तर आपण तो प्लॉट सुद्धा ताब्यात घेऊन त्याच्यावर जो विकास आहे तो निश्चितपणे करणार आहोत. सर मागच्या बजेटमध्ये एक सब्जेक्टमध्ये 2 भाग आहे. पाम बीच रोड जो आहे एक्सटेन्शन जो ऐरोली घनसोलीचा रोड आहे तो पाम बीचच एक्सटेन्शन आहे बरोबर की नाही. त्याचाच उल्लेख मागच्या अर्थसंकल्पात झाला. परंतु त्याच्या व्यतिरिक्त अजून एक मार्गाची तपासणी सिडकोकडून होते जे आपण उल्लेख केला. त्यामुळे मी त्याच्याबाबत आता इथे भाषण करणं योग्य नाही. त्याच्याबाबत पण सिडको मार्फत काही नियोजन सुरू आहे. त्याला आपण NRW नॉन रेव्हेन्यू वॉटर लिकेजेस मार्फत जवळजवळ आपल्याला 25% पर्यंत पाणी जे आहे ते त्याच्यावर आपण पैसे वसूल करू शकत नाही बरोबर की नाही. हा भाग आहे. पण तो कमी करण्यासाठीच आपण तो अद्ययावत स्काडा जो आहे की प्रत्येकाच्या घरापर्यंत पाणी जातं याच्यामधून ही माहिती आपल्याला मिळणार आहे की कुठे लिकेजेस आहेत कुठल्या पॉइंटला लिकेजेस आहेत कुठे जास्त ड्रॉप होतो तो त्याच्यामध्ये आपल्याला सापडणं शक्य होईल. आज काय होतं की आपण झोपडपट्टी भागामध्ये आपण डायरेक्ट कनेक्शन दिलेलं आहे त्याच्यामध्ये 2 झोपड्या झाल्या एकावर एक ते आपल्याला कळत नाही.
कारण तो वापरणारा आपण 30 रुपये फक्त त्या पर कनेक्शन घेतो, त्यामुळे आपल्याला तो कमीपणा दिसतो, कमी ह्याच्यात दिसतो. आपण काय बोलतो एटीएमसीच्या मालमत्ता कराबाबत त्याच्यामध्ये एक व्यापारी गाळे, मी जर याच्यामध्ये जर बघितलं असेल आपल्याला मी पान नंबर याच्यावर घेऊन जातो. समाज विकास मध्ये याच्यामध्ये पहिल्याच याच्यात व्यावसायिक मालमत्तेचे सर्वेक्षण तिसऱ्याच पानावर. ओके. आणि त्याच्या पुढे जाऊन जो आहे की आपण कार्यालय, व्यावसायिक दुकान, गाडे भाड्याने देणे, बरोबर आहे. तर सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण याच्यामध्ये आपण जे म्हणतात की मी माझ्या भाषणात पण सांगितलं की 50 अशा इमारती आम्ही शोधून काढल्या, हे पण मी भाषणात बोललो. आणि ह्या सगळ्या इमारतींचे आता भाडे निश्चित करण्याची कमिटी माझ्या अध्यक्षतेखाली आहे. 2023 शासनाने एक GR काढला, त्याच्यानुसार आता एक मीटिंग पण झाली. आम्ही राज्य शासनाकडे काही त्याच्यावर काय आम्हाला काही मुद्द्यांबाबत स्पष्टीकरण मागितलं, ते आलं की त्याचं सुद्धा आम्ही फिटिंग करून दोन्ही मार्केट आता वापरात आले. त्यामुळे काही अडचणी असतील तर दूर करून नाही. त्याच्यामध्ये न्यायालयाचे एक ऑर्डर आहे, स्थानिक लोक न्यायालयात गेले होते की आम्हालाच प्राधान्याने वाटप करावं, त्याच्यामधून हे करतो. दुसरं तुम्ही उत्पन्न वाढीचा एक मुद्दा महत्वाचा मांडला. एक चांगली बाब आपण जेव्हा चार्ज हाती घेतला तेव्हा जाहिरात एंट्री आणि डिजिटल होर्डिंग माध्यमातून उत्पन्न वाढ असं सुद्धा एक मी गटर माझ्या ह्याच्यात ठेवला. याचं पूर्ण सर्वेक्षण आपण करणार आहोत ह्याच्यामध्ये. आणि याच्या सर्वेक्षणामध्ये कुठल्या ठिकाणी आपल्याला देऊ लागू शकतो. आपण जे उल्लेख केला, माझ्या बाजूलाच बसले ज्यावेळेस ते अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख होते, त्यांनीच त्याच्यावर कारवाई केली. आणि निश्चितपणे त्या सर्व स्ट्रक्चरचं आपण स्ट्रक्चरल ऑडिट केलं. कुठल्याही कमकुवत स्ट्रक्चर आपल्या इथे राहणार नाही. महानगरपालिका आणि रेल्वेच्या मधल्या काही प्रॉपर्टीमध्ये ते होर्डिंग आहेत, त्याच्याबाबत सुद्धा आपण हे करतो. आणि अशा आणखीन कुठे आपल्याला उत्पन्न वाढीसाठी शहर विद्रूप न होता, कारण शहर हे प्लॅन शहर आहे, या शहराला कुठेही पुन्हा सगळीकडे फक्त होर्डिंग करावं हाही भाग असला पाहिजे. पण उत्पन्न वाढीसाठी सुद्धा आपण प्रयत्न करण्यासाठी कुठे लावता येईल त्याचा अभ्यास करून आपण लावणार आहोत. सर्वात महत्वाचा जो आहे की नवी मुंबईवरून जाणारे जे आपण ठाण्याकडून येणारी सगळी जी वाहतूक आहे आपल्या ठाणे बेलापूर रोडवरून येणार आहे, बरोबर की नाही. मुंबईकडून येणारी वाहतूक जी आहे तर त्याला 2 पर्याय आहेत. एक तर आता मैं आपके लिए बताना चाहता हूँ कि आज ये जो बजट हमने पेश किया उसमें लिवेबिलिटी पे ज्यादा ध्यान दिया है. तो एक लाइफ जो है कि लिवेबिलिटी इंडेक्स कैसे बढ़े जाए सिटी की, उसमें रोजगार की ज्यादा से ज्यादा फैसिलिटी कैसे हो जाए. तीसरी बात जो यहाँ से आए कि जो हम एजुकेशन हेल्थ फैसिलिटी कैसे स्ट्रेंथन करें. चौथी बात जो आ रही है कि जो हमारे डिसेबल सेक्शंस है उसके लिए भी ज्यादा से ज्यादा प्रावधान ये बजट में की है. तो एक क्या ऑलराउंड डेवलपमेंट के लिए सिटी के लिए किया है. सिटी जो एज ए सिटी की ग्रोथ हो रही है, एज ए डेवलपमेंट हब जो है ग्रोथ हब करके उसको उभरना चाहिए. उसके लिए जो सिडको की बिल्डिंग है उसको रीडेवलपमेंट सेल भी लाया है. तो ये नई बातें ये सब बजट में आई है. टूरिज्म डेवलपमेंट प्लान टूरिज्म डेवलपमेंट प्लान में ये इंडिपेंडेंट स्टडी रहेगा. वो स्टडी होने के बाद यहाँ जो पोटेंशियल है, तो यहाँ पोटेंशियल है कि वन साइड देयर इज एन ए क्रीक, द अदर साइड देयर इज एन ए हिल. So there is on hill side we had some tourism activity like in Gavli Dev, Solai Devi. Their development is already been started. Apart from that कोई hiking है, all those issues can be taken into the उसका भी हम सोच करेंगे. जो मैंग्रोव एरिया है, क्रिक साइड है, तो मैंग्रोव पार्क है, ये भी एक संकल्पना आती है कि वो मैंग्रोव पार्क विकसित करें. एक मरीना है, जो मरीना MMB जो है महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड जो है वो विकसित कर रहे हैं, उसके सहयोग से हम ये करेंगे. तो इससे क्या रहेगा कि दोनों रोजगार भी मिल जाएंगे, सिटी को एंटरटेनमेंट एक्टिविटी भी आ जाएगी, और दोनों साइड से, और इन बिटवीन द जो सिटी है उसमें जो थीम पार्क है हमारे, जब अभी सेंसरी गार्डन है, वंडर्स पार्क है, ज्वेल ऑफ नई मुंबई है, उसका भी विकास होके वहां भी ज्यादा से ज्यादा टूरिज्म एक्टिविटी आ जाएगी.